सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 132 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता आर्यन सरोदी या कंपनीचे ओनर आणि CEO यांना चांगला धडा शिकवला आणि असे डर्टी गेम खेळून बिझनेस होत नसतो हे त्यांना दाखवून दिलं. आणि सकाळी नाश्ता करताना स्वीटी त्याला म्हणाली, आर्यन तू चक्क त्या मुलीसोबत त्या रूममध्ये गेला होता? आणि आर्यन खात म्हणाला, हो. तिथं जाऊन मी तिला विश्वासात घेतलं. मी तिला सेक्रेटरी पदाची ऑफर दिली आणि ती लगेच तयारसुद्धा झाली आणि मला सगळं सांगितलं तिनं. आणि तन्वी म्हणाली, पण आर्यन तिनं तुला सगळं सांगितलं, पण तिच्या जॉबचं काय? तिचा जॉब तर जाणार ना आता. आणि आर्यन बेफिकीरपणे म्हणाला, मग गेला तर गेला, मी काय करू? आणि आता तिला खरंच मी माझी सेक्रेटरी म्हणून हायर करावं असं वाटतं की काय मॉम तुला? आणि तन्वी त्या मुलीविषयी थोडीशी दया येऊन म्हणाली, आर्यन अरे पण तिचा या सगळ्यात काय दोष? ती तर फक्त तिच्या बॉसनं सांगितलं ते करत होती ना. आणि आर्यन म्हणाला, मग याचा अर्थ तिचा काहीच दोष नाही याचा अर्थ असं म्हणायचं आहे का तुला? तिच्या बॉसने तिला जबरदस्ती केली असती तर ती इतकी खुश नसती त्या कामात. तिला बघून असं वाटत होतं की तिच्यासाठी तर हे रोजचं काम आहे. तीही खुश होती. आणि मला असं वाटतं की मॉम कपट करून जिंकण्यापेक्षा मी सरळ हरणं पसंत करेल. इतकं इल्लिगल काम करून जिंकल्यावर झोप कशी येते लोकांना? आय डोंट नो. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन हा ज्याच्या त्याच्या रक्ताचा परिणाम असतो. तुला ते आवडत नाही कारण आपल्या खानदानात असं कोणी करत नाही. आणि आर्यन म्हणाला, तेच ना, माणसाला एकदा घाणेरडी सवय लागली की तो सवयीचा गुलाम होतो. पण तीच जर सवय चांगली असेल, प्रामाणिकपणे जिंकण्याची सवय लागली तर तीही सवय लागून जाते आणि मग माणसाला वाईट मार्गाला जाऊ वाटत नाही. मग हे तुमच्यावर डिपेंड असतं की तुम्ही स्वतःला कोणती सवय लावून घेता. हो ना मॉम, मी बरोबर बोलतोय ना? आणि तन्वी हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, हो अगदी बरोबर. आणि आता इतक्यात रियाचा फोन आला आर्यनला आणि ती आर्यनची चौकशी करत म्हणाली, आर्यन बेटा, अरे कशाला इतरांशी पंगा घेतो तू? अरे सगळेच लोक चांगले नसतात. आणि आर्यन म्हणाला, आत्तू डोंट वरी, मला काहीच होणार नाही. मला हात लावणार अजून पैदा व्हायचा आहे. आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, झालं, याची सुद्धा अर्जुनसारखे मोठे मोठे डायलॉग मारणे सुरू झाले. आर्यन पण आपण घाबरून राहिलेलं बरं. आणि आता तू अजिबात बॉडीगार्डशिवाय कुठेही फिरायचं नाही, ओके? आणि आर्यन मला, हो मॉम, बॉडीगार्ड माझ्यासोबत असतात. आणि मग त्याने नाश्ता केला, स्वीटीला सुद्धा भरवत आणि बाय म्हणून निघून गेला. आणि रोजच्या प्रमाणे जशी अर्जुनला सवय होती तसंच त्यानं आता इथे अर्जुन नव्हता म्हणून स्वतःलाही सवय लावून घेतली होती की CCTV फुटेज बघायचं आणि मगच बाहेर पडायचं. आणि रात्रीपासून काय काय घडलं सकाळपर्यंत हे तो पटपट बघत होता. आणि काही संशयास्पद दिसतंय का हे त्यानं बघितलं. आणि त्याला गेटवर एक मुलगी दिसली आणि ही तर नयना आहे असं त्याला वाटलं. पण ही इथे कशाला आली होती? की तो माझा भास आहे हे त्याला कळेना. मग तो गाडी घेऊन गेटमध्ये गेला आणि सिक्युरिटीला म्हणाला, मगाशी कोणी लेडीज आली होती का? आणि कशाला आली होती? आणि सिक्युरिटी म्हणाले, सर ती अर्जुन सरांना भेटायला आली होती, पण तिच्याकडे अपॉइंटमेंट लेटर नव्हतं, इन्व्हिटेशन लेटर असं काहीच नव्हतं, म्हणून आम्ही तिला इथूनच परत घालवलं. आणि आर्यन म्हणाला, ओके गुड, परवानगीशिवाय कोणीही आत सोडायचं नाही, समजलं? आणि त्याची गाडी गेटमधून बाहेर गेली आणि त्याला काही अंतरावर नयना दिसली. त्यानं आरशातून बघितलं तर खरंच ती नयना होती. आणि ती इथे या एरियामध्ये काय करते असं त्याला कोडं पडलं. आणि तिला डॅडना का भेटायचं आहे असा विचार करत तो ऑफिसला गेला. आणि अतुलला म्हणाला, अतुल अंकल, डॅड कधी येणार आहेत? आणि अतुलने आजच्या मीटिंगचे सगळे शेड्यूल त्याच्यासमोर मांडलं आणि म्हणाला, लिटिल बॉस, या सगळ्या मीटिंग आज करायच्या आहेत. आर्यन ते बघून म्हणाला, अंकल, आपण आपल्या ऑफिसमध्ये का नाही मीटिंग करत? आपला मीटिंग हॉल सुद्धा किती मोठा आहे आणि बाहेर मीटिंगसाठी गेल्यानंतर काय घडतं बघितलं ना?
आणि अतुल हसून म्हणाला, टायगर, तू घाबरतोस का बाहेर मीटिंग करायला? आणि आर्यन म्हणाला, घाबरत नाही अंकल, पण काही ऊच नीच झाली तर पुरुष म्हणून सगळं आपल्यावर येतं. म्हणून मला वाटतं की पुढच्या सगळ्या मीटिंग आपण ऑफिसमध्ये कराव्यात. आणि अतुल म्हणाला, येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. बट काही काही क्लायंट असतात, ते ऑफिसला यायला कम्फर्टेबल नसतात, मग त्यांच्यासोबत अशीच डील करावी लागते हॉटेलमध्ये. आर्यन म्हणाला, ओके, पण आता डॅड आले ना की परत मी हे सगळं रूल चेंज करणार आहे, असं म्हणून तो कामाला लागला. आता इकडे जितेंद्रला नैना म्हणाले, जितू, अरे मी गेले होते अर्जुन सरांच्या घरी, पण मला सिक्युरिटीने आत नाही जाऊ दिलं. जितेंद्र म्हणाला, तुला म्हणालो ना मी, तिथं जाणं इतकं सोपं नाही, तू थांब ना जरा, तू का नाही ऐकत माझं? आणि नैना गप्प झाली. आणि इंद्रा ऑफिसमध्ये होता. जितेंद्र त्याला म्हणाला, सर, अर्जुन सर US वरून आले का? आणि इंद्रा म्हणाला, अजून नाही. का रे? नक्की तुझं काय काम आहे ते तरी सांग. आणि जितेंद्र म्हणाला, सर, माझ्या बायकोला त्यांना भेटायचं आहे. इंद्रा म्हणाला, पण का? का भेटायचं आहे तिला त्यांना? आणि जितेंद्र म्हणाला, सर, त्या दिवशी तिच्यासोबत खूप विचित्र आणि घाणेरडा प्रकार घडला हॉटेलमध्ये, आणि त्यावेळी तिला अर्जुन सरांनी वाचवलं, आणि म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी तिला भेटायचं आहे. आणि इंद्रा चकित होऊन म्हणाला, काय? म्हणजे ती मुलगी नैना होती तर? म्हणजे तुझी बायको? आणि नशीब अर्जुन सर तिथं वेळेत पोहोचले आणि तिला जास्त काही झालं नाही, नाहीतर काही खरं नव्हतं. आणि जितेंद्र म्हणाला, हो ना सर, आणि म्हणूनच अर्जुन सरांचे आभार मानायचे आहेत तिला. पण अर्जुन सर भेटतील असं वाटत नाही. तुम्ही मध्यस्थी केली तर हे नक्की होऊ शकतं काम. आणि इंद्रा म्हणाला, ओके, मी बघतो, पण सुट्टी दिवशी हे होऊ शकतं, ऑफिस टाईममध्ये, आणि इतर दिवशी नाही होणार. ते परत आले की मग मी तुला सांगतो. आणि आता जितेंद्रनं खुश होऊन ही गोष्ट नयनाला सांगितली. आणि पण आता इंद्रा विचार करायला लागला की आर्याला जर हे सगळं कळलं तर ती नयनाला आणि अर्जुन सरांना कधीच भेटू देणार नाही आणि एकत्र येऊ देणार नाही, कारण तिला तर फार राग येतो ना नयनाचा. आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून अर्जुन सर तिला भेटले पाहिजेत. खरंच ती मनापासून खूपच गिल्टी फील करून वेळ मागत आहे. पण जर आर्या, नैना आणि डॅड एकत्र आले तर जे काही आहे मनात ते बाहेर निघून जाईल आणि काहीतरी आयडिया करतो असं म्हणून इंद्रा घरी गेला आणि आर्याला म्हणाला, आरू, अगं किती दिवस झालं आपल्या घरी डॅड आले नाहीत. आणि आर्या म्हणाली, हो ना, नाही आले ते, त्यांना वेळ कुठे असतो हल्ली. आणि इंद्रा म्हणाला, मी काय म्हणतो, आता ते US वरून आले ना की मग त्यांच्यासाठी डिनर प्लॅन कर ना मस्तपैकी आणि त्यांना आपल्या घरी बोलव. आणि ती म्हणाली, वा इंद्रा, छान आयडिया आहे ही. आता डॅड येतील 4 दिवसांनी, मग या संडेला मी त्यांना इकडंच बोलवते आणि दिवसभर आपल्यासोबत असतील ते. आणि इंद्रा खुश झाला. त्यानं ही गोष्ट लगेच जितेंद्रला सांगितली आणि म्हणाला, तू सुद्धा नयनाला घेऊन आमच्या घरी ये, मग इथेच भेट होईल. आणि जितेंद्र, नयना खुश झाले. पण आता इकडे मधूसुद्धा अर्जुन सरांना आणि अतुलला ते गिफ्ट देण्यासाठी तिच्या नवीन घरी त्यांना बोलवून लंच करण्यासाठी उत्सुक झाली होती. आणि आता तिनं डायरेक्ट अर्जुनला फोनच केला आणि हट्ट करूनच म्हणाली की अंकल, तुम्ही या संडेला इथे येत आहे, मी लंच प्लॅन करणार आहे, त्यामुळे तुम्ही या संडेला माझ्या घरी येणार. आणि अर्जुन तिला म्हणाला, ओके, दिस संडे ॲट युअर होम. आणि मधू खुश झाली. मग आता अर्जुन फायनली US वरून परत निघाला आणि एअरपोर्टवरून तो निघाला आणि मध्येच त्यानं गाडी थांबवली एका फुलांच्या दुकानाजवळ आणि बॉडीगार्डला तो म्हणाला, एक रेड गुलाबांचं बुके आण. आणि नंतर त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, नाहीतर राहू दे, मी स्वतः आणतो, असं म्हणून तो गेला. आणि त्यानं तन्वीसाठी लाल गुलाबाची फुलं घेतली. आणि तो रस्ता क्रॉस करून निघाला इतक्यात त्याला एक माणूस येऊन धडकला आणि अर्जुनची सगळी फुलं खाली पडली. आणि अर्जुनला त्या व्यक्तीचा खूप राग आला आणि त्यानं मागे पुढे न बघता त्या माणसाकडे सुद्धा न बघता म्हणाला, दिसत नाही का नॉनसेन्स, आंधळा आहेस का?
माझी सगळी फुलं खाली पाडली. आणि आता ती व्यक्ती सॉरी म्हणून खाली बसली. आणि जमिनीवर चाचपडत शोधत शोधत ती फुलं उचलून अर्जुनच्या हातात दिली. तरी अर्जुन खूप रागात म्हणाला, आता ही फुलं खाली पडली, आता ही फुलं मी घरी कशी घेऊन जायची? आणि जर दिसत नसेल तर कशासाठी यायचं रस्त्यावर, असा मी म्हणतो. नको मला ही फुलं, असं म्हणून त्यानं दुसरी फुलं घ्यायचा विचार केला. आणि तो माणूस केविलवाणा चेहरा करून म्हणाला, साहेब, आंधळाच आहे मी, मला दिसत असतं तर मी असं केलं नसतं. आणि हे ऐकलं आणि अर्जुनला वाईट वाटलं. आणि त्या व्यक्तीनं आता त्याच्या पिशवीतून त्याची काठी काढली आणि त्या काठीच्या सहाऱ्याने त्यानं रस्ता क्रॉस केला आणि सहज निघून गेला. आणि अर्जुन तसाच घरी आला, पण त्याच्या डोक्यातून तो विषय जाता जात नव्हता. त्याच्या हातात फुलं होती, पण अर्जुन नाराज होता, नेहमीसारखा आनंदात नव्हता. आणि तन्वी म्हणाली, का रे अर्जुन, काय झालं? नेहमी US वरून येताना मला भेटण्यासाठी एक्साईट असतोस, तसा दिसत नाहीस, काय झालं? आणि अर्जुन म्हणाला, तनू, अगं तो माणूस, तो आंधळा होता आणि मला माहीत नव्हतं. तो मला धडकला आणि मी त्याचा दिसत नाही का, आंधळा आहेस का, असं म्हणून अपमान केला. तनू, माझं खूप चुकलं, मी त्याला असं बोलायला नको होतं. जगात असे व्यंग असलेले कितीतरी लोक आहेत. कोणाला हात नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला पाय नाही, कोणाला कान नाहीत. आणि आपल्याला तर काहीच माहीत नसतं यांच्याविषयी. आपण फक्त गाडीमधून येतो, फिरतो, विमानातून फिरतो, येतो जातो. पण अशा लोकांचं काय तनू? मी त्याला इतकं बोलायला नको होतं. देवानं आधीच त्याला डोळे न देऊन त्याच्यावर अन्याय केला होता. आणि मी मात्र मला दिसत असून सुद्धा त्याला धडकलो. यात त्याचा काय दोष तनू? दोष सगळा माझा आहे. खरा आंधळा तर मी आहे. आणि तन्वी आता अर्जुनचं गिल्ट दूर करत म्हणाली, इट्स ओके अर्जुन, जे झालं ते झालं. अरे त्याला नसेल वाईट वाटलं, तू नको वाटून घेऊ, झालं गेलं विसरून जा. आणि अर्जुन म्हणाला, नाही तनू, इतर वेळी तर तूही म्हणतेस की अर्जुन तू खूप रूढ बोलतो, तुझ्या बोलण्यानं लोकांची मनं दुखावतात. मग त्या व्यक्तीचं मन दुखावलं नसेल का? मला त्याला भेटायचं आहे, त्याची पुन्हा माफी मागायची आहे. आणि तन्वी म्हणाली, अरे अर्जुन, हे काय आता नवीन वेळ, आता तो माणूस कुठे भेटणार तुला? आणि अर्जुन म्हणाला, मी सांगतो ना आपल्या माणसांना त्याला शोधायला, असं म्हणून अर्जुननं फोन केला. आणि त्या आंधळ्या व्यक्तीचा शोध घ्या आणि त्याला खूप सन्मानानं आपल्या घरी इथे घेऊन या, मला त्याला भेटायचं आहे, असं तो म्हणाला. अर्जुनच्या ही गोष्ट फार जिव्हारी लागली होती आणि त्याची माणसं त्या आंधळ्या व्यक्तीचा शोध घेत होती, पण तो सापडत नव्हता. आणि अर्जुनचं गिल्ट काही कमी होत नाही. इतक्यात अतुलचा तन्वीला फोन आला आणि तो म्हणाला, अर्जुन सर फोन का घेत नाहीत, ते घरी आलेत ना? आणि तन्वी म्हणाली, अतुल, अरे काय सांगू आता तुला, आल्यापासून एकाच व्यक्तीचा शोध घेतोय, त्याची माफी मागण्यासाठी. आता ती व्यक्ती सापडत नाही आणि अर्जुन काही खात पित नाही. आणि असा कसा आहे हा अर्जुन, कोणास ठाऊक. एकीकडे इतका कठोर वागतो की एका बोटाच्या इशाऱ्यावर माणसांचा जीव घ्यायला कमी करत नाही. आणि दुसरीकडे त्याचं मन इतकं हळवं आहे की त्या आंधळ्या व्यक्तीचा अपमान केला म्हणून त्याला माफी मागायची आहे त्याची. आता अतुल हसला आणि म्हणाला, मॅडम, तो असाच आहे आणि तुम्ही आणि मी, आपण दोघेच त्याला जास्त चांगलं ओळखतो. एखादी गोष्ट त्याच्या मनाला लागली की खूप लागते आणि हे कधीतरीच घडतं बरं का. मग आता आर्याचा अर्जुनला फोन आला, पण तो फोन घेत नाही म्हणून तिनं तन्वीलाच फोन केला आणि म्हणाली, मॉम, तू डॅडना सांग की माझ्या घरी यायचं आहे, उद्या संडे आहे तर मी लंच प्लॅन करत आहे. आणि तन्वी म्हणाली, ओके. आणि आता अर्जुनने सुद्धा प्रॉमिस केलं होतं मधूला आणि तन्वीनं प्रॉमिस केलं आर्याला आणि दोघी तिकडे तयारीला लागल्या. पण आता एकच अर्जुन नक्की जाणार कुठे? आणि मग संडे उजाडला आणि अर्जुन तयारी करत होता मधूकडे जाण्याची. त्याआधी त्यानं त्याच्या माणसांना फोन केला आणि ती अंध व्यक्ती भेटली का हे विचारलं. समोरून उत्तर आलं, नाही सर. आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, नॉनसेन्स आहात तुम्ही, जग इतकं मोठं आहे का जर तुम्हाला एक माणूस भेटत नाही?
तुम्ही नीट चौकशी करा, नाहीतर पुन्हा मला तुमची तोंड दाखवू नका. ती अंध व्यक्ती आहे, जाऊन जाऊन जाणार तरी कुठे, असं म्हणून रागात फोन ठेवला. तन्वीला तर आता त्याचं काही कळतच नव्हतं. कशासाठी तो इतका मागे लागला काय माहीत. रोज इतके इन्सिडेंट घडतात त्याच्या आयुष्यात, पण ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षात राहिली होती चांगलीच. आणि अर्जुन म्हणाला, तनू, त्या व्यक्तीचा तू चेहरा बघितला नाही. किती लाचारी होती अगं त्याच्या चेहऱ्यावर, आणि मी मात्र मग्रूर होतो. असं वाटतं ना तनू, की आपणही आपले डोळे घालवून घ्यावे आणि त्याची काय अवस्था आहे, डोळे नसल्यावर हे स्वतः समजून घ्यावं. असं म्हणून तो पश्चाताप करत होता. मग अर्जुन तयार होत होता मधूकडे निघण्यासाठी. तन्वीला वाटलं तो आर्याकडे निघण्यासाठी तयार होत आहे. आणि जितेंद्रला आणि नयनाला सुद्धा इंद्राने त्याच्या घरी बोलवून घेतलं आणि म्हणाला, थोड्याच वेळात अर्जुन सर येतील, तर तुम्ही इथे या. आता ते दोघे सुद्धा तिकडे यायला निघाले. इतक्यात अतुल सुद्धा तिथे आला आणि म्हणाला, चला अर्जुन सर, आपल्याला निघायचं आहे. तिनं तयारी केली असेल. तिचे 3 फोन येऊन गेले, कधी येत आहे असं विचारून. आणि तन्वी म्हणाली, अतुल, तू सुद्धा जाणार आहेस का आर्याकडे? आणि अतुल म्हणाला, नाही, आम्ही तर मधूकडे निघालोय. तिनं आम्हाला 4 दिवसांपूर्वीच इन्व्हाइट केलं आहे. आणि तन्वी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, अरे, मी समजते की अर्जुन आर्याकडे निघाला आहे. तिनं सुद्धा त्याला इन्व्हाइट केलं आहे. आता दोघींची तयारी चालू. आता काय करायचं? आणि झालं इतक्यात आर्याचा फोन आला अर्जुनला आणि मधूचा फोन आला अतुलला. आणि आम्ही लंच बनवून ठेवला आहे, तुम्ही कधी येताय असं विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, आता काय करायचं? एकाच वेळी दोघींकडे कसं जायचं? खूप मोठा घोळ झाला यार. तनु, तुम्हाला का नाही आधी सांगितलं की आरूनं सुद्धा इन्व्हाइट केलं आहे? मी तिला सांगितलं असतं ना की मी पुढच्या संडेला तुझ्याकडे येईन. तन्वी म्हणाली, अरे, तू आल्यापासून त्या व्यक्तीचा शोध घेतोस, टेन्शनमध्ये आहेस आणि मी टेन्शनमध्ये आहे. आणि आताही मला वाटलं की तू तिच्याकडे निघाला आहेस, कारण ती तुलाही फोन करतच होती की. मला वाटलं तुझं बोलणं झालं असेल तिच्यासोबत. आणि मग अर्जुन फोन करून आर्याला म्हणाला, प्रिन्सेस, मी तुझ्याकडे संध्याकाळी येऊ का? आता मधूकडे जातो. तशी ती हट्ट करत म्हणाली, नाही डॅड, मी खूप तयारी केली आहे, तुम्ही माझ्याकडेच यायचं. तिच्याकडे संध्याकाळी जा आणि तुम्ही इथेच येणार आहात, समजलं? असा दम देऊन तिनं फोन ठेवला. मग अर्जुननं मधूला फोन केला आणि म्हणाला, मधू बेटा, मी तुझ्याकडे संध्याकाळी येऊ का? आता आर्याकडे जातो. आणि मधू म्हणाली, नाही अंकल, मी 4 दिवसांपूर्वी तुमची वेळ मागून घेतली आहे. मी आता तुमच्यासाठी लंच केला आहे, तो डिनरमध्ये खाल का? तर अजिबात नाही, तुम्ही इकडेच या. आता अर्जुनसमोर खूप मोठा पेच निर्माण झाला आणि तो त्या दोघींना म्हणाला, तुम्ही आपापसात ठरवा की मी कोणाकडे जायचं. मी एका वेळी एकाच ठिकाणी जाऊ शकतो. मग आता मधूनं आर्याला फोन केला आणि म्हणाली, आरू, अर्जुन अंकल संध्याकाळी तुझ्याकडे येतील, आता माझ्याकडे येतील. आर्यासुद्धा रागात म्हणाली, नाही, ते आत्ता माझ्याकडे येतील, संध्याकाळी तुझ्याकडे येतील, काय फरक पडतो? आणि मधू चिडून म्हणाली, फरक पडतो. आरू, मी आधी इन्व्हाइट केलं आहे त्यांना. आणि आर्या म्हणाली, हे बघ मधू, ते माझे डॅड आहेत, आधी माझ्याकडे येतील. आणि मधू म्हणाली, असतील तुझे डॅड, म्हणून काय झालं, ते माझे अंकल आहेत. आणि आर्या रागात म्हणाली, मग आता बघूच ते कोणाकडे आधी येतात. असं म्हणून दोघींनी रागात फोन ठेवला आणि पुन्हा अर्जुनला फोन करून दोघींनीही दम दिला की आधी माझ्याकडेच यायचं, नाहीतर मी बोलणार नाही. आणि अर्जुन घाबरला. आणि या 2 लेडी टेररिस्ट आता माझं काय करतील कुणास ठाऊक, असं त्याला वाटलं. आता आर्यननं दोघीला कॉन्फरन्सवर घेतलं. दोघींमध्ये समझोता घालण्यासाठी म्हणाला, मी एकीकडे आलो तर चालेल का? दुसरीकडे डॅड जातील. तसं दोघींनी रागात, नो, तू नको, तेच हवे आहेत, असं म्हणून फोन ठेवला. आणि आर्यन म्हणाला, डॅड, आता तुमचं तुम्ही बघा, मी आपला घरचा लंच खातो, असं म्हणून त्यानं घरीच खायला सुरुवात केली. आणि अर्जुन तर आता तिथंच खाली बसला आणि म्हणाला, मी आता माझं घर सोडणारच नाही. अतुल, आता तूच मार्ग काढ. एकीकडे जावं तर दुसरी नाराज होणार, दुसरीकडे जावं तर पहिली नाराज होणार. यार, काय मुसीबत आहे. आणि अर्जुनच्या या अवस्थेला स्वीटी, तन्वी नुसत्या हसत होत्या. आणि अतुल म्हणाला, ओके सर, चला उठा, बेडवर झोपा. आणि अर्जुन म्हणाला, डफर, तुला सोल्युशन काढायला सांगितलं, मला झोपवायला नाही सांगितलं.
अतुल म्हणाला, सर तुम्ही झोपला तर सोल्युशन निघेल, चला पटकन. अतुलनं मग त्याला झोपवलं आणि मधूला फोन केला आणि मग आर्याला फोन केला आणि दोघींनाही म्हणाला, अचानक अर्जुन सरांची तब्येत खूप बिघडलेली आहे, तुमचं जे काही असेल ते टिफिन पॅक करून इकडेच घेऊन या, नाहीतर राहू द्या. पण ॲटलिस्ट ते इतके आजारी आहेत, US वरून आले आहेत, दमले आहेत, आता त्यांचं वय झालं आहे, म्हाताऱ्या माणसाला किती त्रास द्याल. तसं अर्जुननं त्याच्याकडे रागात बघितलं, मला म्हातारा म्हणतो म्हणून. आणि मग अतुलनं त्याला थांबवलं हातानं आणि म्हणाला, तुम्हा दोघींचं त्याच्यावर प्रेम असेल तर इथे या. आणि आर्या नाराज होऊन म्हणाली, अंकल हे तुम्ही खरं बोलताय का? खरं डॅडची तब्येत बिघडली आहे का? आणि मधूसुद्धा म्हणाली, डॅड तुम्ही शपथ घेऊन सांगा की तुम्ही खरं बोलताय. आणि आता अतुल अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अर्जुन सरांची शपथ, ते आजारी आहेत. तसं अर्जुनने त्याला एक फटका दिला आणि म्हणाला, मला मारण्याचा प्लॅन आहे का? कशाला खोटी शपथ घेतो? त्या दोघींनाही खरं वाटलं आणि आता अतुल कधीच खोटी शपथ घेत नाही अर्जुनची, म्हणून त्यांना खरं वाटलं. आणि फोन ठेवला आणि अतुल हसून म्हणाला, सर मारायचा प्लॅन नाही तर तुम्हाला वाचवतोय या 2 लेडी टेररिस्टपासून, नाहीतर त्या दोघींनी तुमचं काय केलं असतं काय माहीत. मग आता तिकडे मधू आणि आर्या विचार करायला लागल्या की अर्जुन आजारी आहे तर आपणच गेलेलं बरं. आणि त्यांनी त्यांचा भला मोठा लंचचा टिफिन पॅक केला त्याच्यासाठी आणि दोघीही त्याच्या घरी निघाल्या. आणि आता अतुलचा प्लॅन सक्सेस झाला. दोघीही एकाच वेळी अर्जुनला भेटणार आणि दोघींचा लंच तो एकाच वेळी खाणार, तेही घरात बसून. पण आता इकडं नयनासुद्धा निघाली होती इंद्राच्या घरी आणि तिचा मात्र पुन्हा पाचका झाला आणि पुन्हा अर्जुनला भेटण्याची तिला वाट पाहावी लागणार होती. आणि तिला जेव्हा हे सगळं कळलं की अर्जुन तिकडे येणार नाही, तेव्हा तिला कळत होतं की अर्जुन म्हणजे असा देव आहे ज्याच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग लागत असते आणि नशिबात असतं त्यालाच ते दर्शन भेटत असतं.